माझे सहकारी मंत्री संजय राठोडजी, व्यासपीठावरील संजय आहे आणि दोघांचं नाव महाराष्ट्रात मला चॅनल वाले आपलं संजय राठोड थोडं कमी बोलेल, चांगलं बोलेल. चांगलं तर नेमकी बोलला, परंतु सगळं शेवटाला आपल्याकडेच घेऊन टाकलं. एक बात झोटी बोलली, खाते पीते सब शिवलाल महाराज समाज के सामने झूठ नहीं बोल रहे. समाज से अपन समाज के संजय भाऊ अपने को लड़ने का सिखायला आहे. समाजाने आपल्याला लढवायचं शिकलेलं, लढायचं शिकलेलं. दगड लढल्याचं आपल्याला एखादी तरी वस्तू आहे का, एखादी तरी मागणी आहे का जे मागली, ज्याच्यासाठी लढावं लागलं नाही, आपण मोर्चे काढले नाही, आपण गेलो नाही, घर बसल्या कोणी दिलेलं नाही. संजय भाऊ यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी लढावं आहे आणि लढताना आपली भूमिका ही स्पष्टपणे असली पाहिजे. मी गेल्या 1.5 तासापासून या ठिकाणी पाहतोय, समाजात माता भगिनी आहेत, माझे बांधव आहेत, हे ठिकाणून आलेले बांधव आहेत. आणि आज कुठेतरी वाटतं की संजय राठोड आज या ठिकाणी येत आहेत. संजय भाऊ, समाजामध्ये नेतृत्व करणारे अनेक लोक आहेत, परंतु समाजाच्या नेत्यांनी कधीतरी एक भूमिका घेतलेली आपल्या लक्षात येत नाही. हे प्रत्येक समाजामध्ये असतं. प्रत्येक समाजामध्ये आपला माणूस जर कुठे जात असेल तर त्याला ओढणारे लोक सुद्धा असतात. हे काही तुमच्याबद्दल घडलेलं नाही, प्रत्येक समाजामध्ये घडतं. हा माणूस मोठा कसा झाला, मग हाच कसा झाला, मग आपण का नाही, बरं आपण नाही तर नाही, पण ह्याचं पहिली वाट लावून टाकू. तुम्हाला काही होता येत नाही म्हणून इतरांवर काय करायचं हे प्रयत्न आजपासून नाही, पूर्वीपासून चालत आलेलं आहे. म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. आजकाल आम्ही काही बोललो तर त्याच्या बातम्या होतात. चॅनल वाले तर आता असे उभे आणि एखादा वाक्य तर संजयच्या तोंडातून निघू द्या. झालं नाही यार सगळे बाबा की आपल्या बापाचं काय जातं ते झालं. आता तुम्ही माझी बॅगही पाहिजे तर आणखीन काय पाहिजे, काही करू शकता. चांगले काम केलेलं कधीच तुमच्या समोर येणार नाही. संजय भाऊ, मी त्या पोहरादेवीच्या कार्यक्रमाला नव्हतो, परंतु आपल्या मंत्रिमंडळातले वरिष्ठ नेते अजित दादाने मला एक सांगितलं, अरे मला तो संजय राठोड काय माणूस आहे का काय. मी म्हणलं हा काहीतरी उलटच बोलणार आहे का, काही अजित दादा काहीतरी बोलतील की काय. अरे कुठून माणसं आणल्या म्हणे त्यांनी. अख्खा समाज त्या ठिकाणी आला होता, लोक खुर्चीवर बसत होते तर खुर्चीवर उभे राहून आम्हाला पाहत होते, इतका समाज जास्त वाढला. आपण सगळ्यासाठी लोक
आणावं लागतात, पण त्या पोहरादेवीला इतके लोक गेले होते. मी गर्दी पहिली अजित नाही, ही याला म्हणतात ताकद. महाराज जेव्हा आपण एकत्र येतो ना त्या टायमाला खऱ्या अर्थाने क्रांती होते. मी पाहिलं नाही आजपर्यंत कोणत्याही समाजाच्या मंदिराला एवढे पैसे दिले. पहिल्यांदा पोहरादेवीला सर्वात जास्त पैसे मिळाले ते संजय राठोडमुळे मिळाले, ते विसरू नका. त्याच धर्तीवर काम करायचं आम्ही सुरू केलेलं आहे. माझ्याकडे खातं आहे, त्या खात्यामध्ये मी दरवेळेला सांगत असतो जे काही द्यायचंय ते तातडीने दिले गेलं पाहिजे. मागच्या 4-5 महिन्या अगोदर एक घटना कन्नडला झाली होती. 5 लोक वारले होते. ऊसतोड कामगार 5 लोक ऍट अ टाइम गेले. संजय राठोडे आले, मी गेलो. तातडीने त्यांना 5-5 लाखाची मदत तातडीने त्यांच्या हातामध्ये आम्ही दिली. संजय भाऊ हे लोक आपले तो कष्टाने उभं केलेले असता संसार, तो संसार एका मिनिटात जेव्हा नेस्तानाबूत होतोय त्या टायमाला चांगलं त्यांच्याबद्दलच्या धारणा असल्या पाहिजे. तुमच्या माहितीचं सांगतो, लवकरच हे 5 लाखाचे 10 लाख रुपये आपण त्यांची घोषणा करू आणि 10 लाख रुपये मिळाले पाहिजे. पैसे देणं हा किंवा माणूस मरला पाहिजे ही त्याच्या मागची भावना नाही. परंतु जर अशी दुर्दैवी घटना घडली तर त्याच्यासाठी त्याच्या माग आपण त्याला काहीतरी सहकार्य करण्याची माझी. आज तुम्ही सर्व या ठिकाणी उल्लेख केला, प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला. बिहारचा उल्लेख केला, राजस्थानचा केला, कर्नाटकाचा केला, युपी बिहार सर्वकडे जाऊन तुम्ही आलेले आहात. तुम्ही आजही पहा, आजही आपला समाज हा गावाकुसाच्या बाहेरच तांडा म्हणूनच ओळखला जातो. आजही समाजामध्ये तेवढी प्रतिष्ठा आपल्याला मिळालेली नाही, तेवढा आणखीन आपल्याला तेवढा सन्मान आणखीन मिळालेला नाही. त्यांना मेन स्ट्रीम लाईन मध्ये आणायचं काम आपल्याकडे आहे. समाजामध्ये काही लोक मोठे झाले याचा अर्थ समाज मोठा झाला असं सांगण्याचं काहीच कारण नाहीये. मी अनेक वेळेला सांगत असतो, समाजातला 5% माणूस मोठा होतो त्याच्याकडे येतात, परंतु आजही 5% झाले म्हणून 95% लोक मोठे झालेत असा त्याचा अर्थ होत नाही. इथं बसलेल्या त्या सगळ्या समाज बांधवाकडे पहा, आजही त्याच ह्याच्यामध्ये आहेत. आजही संजय भाऊना जेव्हा आम्ही काळामध्ये आम्ही एकमेकाशी जेव्हा संवाद साधत असतो, काय चाललंय त्यांच्याकडे, काय चाललंय माझ्याकडे किंवा इतर ठिकाणी, त्या टायमाला आवाजाचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. संजू भाऊ, आता मी एक मोठा सेंटर या ठिकाणी उभं करतो या शहरामध्ये. कृषी खात्याची जवळपास 160 एकर जागा आहे. महानुभव आश्रममध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल, महानुभव आश्रमच्या समोरची जागा आहे, कृषी खात्याची जागा आहे, पण तिथं कोणतंही संशोधन होत नाही. मी त्याच्यात 20 एकर जागा आहे. आता तुम्ही बोलवलंच आहे, मान सन्मान दिलाच आहे, देऊन टाकतो 5 एकर. किती पण हार किती पडला हे प्रकार. तो चल जाएगा. आज तो चल, शाम को तो है माता की, आज तो माता की जय है ना. जेवण तर संध्याकाळी तेच आहे. तो काही होत चालेल ना. खाबो को भी और पीबो को भी. म्हणजे आज सर्व चालणार आहे. समाजामध्ये आनंद द्यायला एक माणूस आपल्या बरोबर आहे. निवडणूक आम्ही असं जिंकत नाही हो, आम्हालाच आमच्या विरोधक असतात. गेल्या इलेक्शन मध्ये माझ्या विरोधात होता, विरोधात मतदान केलं माझ्या. आता कसा स्टेजवर बसला, बरोबर आणलं. मिळलं भेटल्या काही जरी झालं तर आमच्या बरोबरच व्हावं लागलं.
ज्यांनी आश्वासन दिले त्यांनी कधी पाळले. आम्ही दिलेलं आश्वासन पाळणारे लोक आहोत. आज समाजाला माहिती आहे संजय शिरसाट बोलला म्हणजे काम होणार आहे, त्याच्याबद्दल कधी शंका घ्यायची नसते. अरे सत्ता कुणासाठी? मी मागे एकदा भाषणामध्ये अकोल्यामध्ये बोललो, आमदार असेच बसले होते स्टेजवर, एक भाजपचा होता, एक राष्ट्रवादीचा होता, एक काँग्रेसचा होता. त्यांना म्हणलं समाजातले पोरं शिकले पाहिजे, त्यांच्यासाठी 120 हॉस्टेल मला बांधायचे. तुम्ही या माझ्याकडे नाल्यासाठी रस्त्यासाठी पैसे नका मागू, तुम्ही तुमच्या वसतिगृहासाठी पैसे मागा. 5 कोटी मागा, 10 कोटी मागा, 15 कोटी मागा, संजय शिरसाट देईल. आणि हळूच एक वाक्य बोललो, पैसे काय माझ्या बापाचे आहेत, परंतु ते खर्च झाले पाहिजे समाजासाठी, ते खर्च झाले चांगल्या कामासाठी झाले पाहिजे. सगळं बाकीचं वाक्य गेले. चॅनलवाल्यांनी पैसे काय माझ्या बापाचे आहेत झाली हेडलाईन. संजय शिरसाटवर पुन्हा संकट, संजय शिरसाटचं पुन्हा अडचणीत. अरे अडचणीत नाही, या लोकांनी आम्हाला मोठं केलंय, त्यांच्यासाठी कोणतीही अडचण सहन करू शकता ताकद आमच्याकडे. शब्द देताना आम्ही तो विचार करत असतो. आमची बोली भाषा तशी आहे. आता संजय राठोडनी जेवढं भाषण केलं त्यातलं अर्ध तर मला कळालं नाही, कारण की त्यांनी मुद्दाम तेवढे वाक्य स्वतःच्या भाषेमध्ये बोललं की हे मला कळू नये म्हणून. माझ्याबद्दल चांगला बोलला असेल असं मी गृहीत धरतो, नाही तो कैसी खिची उसकी, असं काही नाही केलं ना. संजूला आम्ही एक माझा छोटा भाऊ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. त्याला विचारा, संकट जेव्हा येतात त्या टायमाला आम्ही बरोबर त्यांच्या बरोबर असतो. संकट आजचे उद्या येतील जातील हो, या संकटाची चिंता करू नका. फक्त काम आपल्याकडून चांगलं झालं पाहिजे. काम करताना हा कॉन्फिडन्स आपल्यात असला पाहिजे. आम्ही जे काम करू ते लोकांच्या हितासाठी करू, इतर लोकांसाठी करू, तर मग तुम्हाला कोणतंही संकट जरी आलं तर त्याचा काही परिणाम होत नाही. हे मला आलेला अनुभव आहे. म्हणून संजय भाऊ, आज या आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही आलेला आहात. आता जास्त बोलणार नाही, कारण की दुपारचं तुम्हाला जेवायचं आहे. आज तो दोपहर को भी है, शाम को भी है. संजय राठोड आमचा हा एक राजू राठोड बसलेलाच आहे, तो गाडीत कसा घुसल ना पटकन आणि घेऊन जाणार आहे. काय बरोबर आहे का नाही? म्हणून आता दुपारचं जेवणाचं त्यांची वेळ झालेली, तुमची झालेली आहे. तुम्हाला या शुभेच्छा देत असताना पुढच्या वर्षी या ठिकाणी फक्त शासकीय काही अडचणी असल्यामुळं सभागृह बांधायला परमिशन, पण पूर्ण पेवर ब्लॉक सर्व सुविधा या ठिकाणी मी करून देईल. मागच्या वेळेस मी सभागृह देतो. कोणत्या या मतदारसंघामध्ये कोणत्या गेवराईकडे जाल तिथं शिवालाल महाराजांचं सभागृह मी बांधलेलं आहे. हे समाजाने मला दरवेळेला केलेल्या सहकार्यामुळं आज आम्ही 4 सुद्धा या मतदारसंघात देतो. 5 एकर अभ्यास काय लोकांना तुमच्या खात्याच्या लोक अभ्यासिकेला जास्त काही लागत नाही, ते कधी आपण तयार करतो. फक्त मला घ्यायला देतोय काय मला तुमचे सहकार्य पुन्हा सुवातावरण चांगलं. जे वाईट परंपरा आहेत त्या परंपरेपासून निश्चितच आम्हाला चांगलं होणे देऊ एवढी प्रार्थना करतो. संजय मनापासून करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवलाल. स्टेजवर यायचं 30 तोडणार आहे सगळ्यांनी.